नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला ऐकायला मिळणार आहे। तर हो प्रेक्षकांनो, अगदीच खरं आहे। रातोरात आता इथे मात्र सावलीच्या पायगुणामुळे आणि सावलीने केलेल्या त्या ॲडमुळे, सावलीच्या काही वाक्यामुळे इथे मात्र तिलोत्तमा अगदीच मालामाल होणार आहे। तर हे अगदीच खरं आहे प्रेक्षकांनो, कारण आपली सावली जी आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि खऱ्या कॉस्मेटिकची गरज कोणाला आहे, त्यासोबतच हे कॉस्मेटिक जर आमच्यासारख्या मुलींनी म्हणजेच खरंच आमचा जर रंगाचा तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे तर हे तुमचं कॉस्मेटिक करण्याची ॲड तुम्ही मला द्यावी। किंवा सारंगने सुद्धा इथे सावलीची बाजू घेऊन म्हटलेलं असतं की आई, सावलीने जर ह्या कॉस्मेटिकच्या प्रोडक्टची म्हणजेच आपलं जे काही रूपम कॉस्मेटिक आहे त्या प्रोडक्टची ॲड जर तिनं केली तर बऱ्याच काही अशा गोष्टी इथे होऊ शकतात जेणेकरून आपल्या कंपनीचा फायदाच होऊ शकतो। आणि अगदीच प्रेक्षकांनो त्याच पद्धतीने झालेलं असतं। तिलोत्तमाने कुठेतरी तिच्या विचारांना मोरड घातलेली असते किंवा आता सारंगच्या हट्टापायी ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिने करण्यासाठी परवानगी दिलेली असते आणि त्यामुळेच आपली ही जी काही सावळ्याची जी सावली आहे तिने मात्र ही ॲड केल्याच्या नंतर इथे रूपम कॉस्मेटिक जी काही यांची कंपनी आहे किंवा त्यांचं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमुळे तिलोत्तमा मालामाल झालेली असते आणि त्यामुळेच आता इथे सावलीचं महत्त्व वाढलेलं असतं। पण त्याआधी ज्या काही गोष्टी इथे प्रेक्षकांना होत आहेत किंवा सावलीच्या आयुष्यामध्ये किती उलटापालट होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने तिथपर्यंत जाऊन पोहोचल्यात ह्याचं सविस्तर आपण जाणून घेऊयात। तर होतं काय, आता तारा मात्र इथे सावलीचा प्रचंड रागराग करत असते, हे आपण काही भागांमध्ये पाहतच आलेलो आहोत। तिला अजिबात सावलीचं कौतुक झालेलं, सावलीला कोणी चांगलं म्हटलेलं, सावली घरामध्ये मिरवलेली ह्या गोष्टी आवडत नसतात। जसं की पोह्याचा किस्सा झाला होता, खडा निघला आणि त्यामुळे तरी सुद्धा इथे सावलीला चांगुलपणाच मिळाला, त्यामुळे आता तारा चिडते। तारा चिडल्यावर ती आता सावली सोबत बदला घेण्याचं ठरवते। सावली जेव्हा आता इथे गच्चीवरती गेलेली असते आणि गच्चीवरती कपडे वाळत घालायला किंवा सुकवायला गेलेली असते आणि तेव्हाच आता तिथे मुद्दामूनच तारा जाऊन तिचा चष्मा आता इथे गायब करते आणि तेव्हा सावलीला विदाऊट चष्म्याचं काहीच दिसत नसतं। सावली मात्र चष्मा शोधण्यासाठी कूलर जवळ जाते आणि तेवढ्यातच सारंग तिथे येतो आणि तिला वाचवतो। इकडे मात्र आता सावलीचा चष्मा हरवल्यामुळे घरामध्ये सगळेजण डिस्टर्ब झालेले असतात आणि सावलीचा चष्मा नाहीये, काय झाला, मी अख्ख्या गच्चीवरती शोधलाय पण गच्चीवरती चष्मा कुठेच मिळाला नाही, ह्या गोष्टी इथे ते लोक बोलत असतात। आता मात्र खरंच सावलीला इतका प्रॉब्लेम आहे ही गोष्ट त्यांना इथे समजते। जी आपली आता इथे तारा आहे त्याला म्हणत असते असं कसं, हे सगळं काय आहे। पण आता प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी झालेली असते आणि ती म्हणजेच की सावलीला पहिल्यापासून म्हणजे खूप लहान असतापासूनचा चष्मा असतो आणि सावलीची तिच्या मित्र कंपनीत असो, तिच्या वयाच्या जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं असो नेहमीच इथे अवहेलना होत आलेली आहे किंवा तिला घालून पाडून बोलण्यात आलेलं आहे, तिची चेष्टा मस्करी केलेली आहे आणि सेम आता सारंगने सुद्धा असंच केल्यामुळे थोडीशी सावली इथे नाराज होते आणि तिच्या खोलीत निघून जाते। इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ईश्वरीला समजलेलं असतं की हे सगळं काही इथे मात्र जी काही आपली इथे तारा आहे, ताराने सावली बाबतीत केलेला आहे आणि तेव्हा ती तिला म्हणत असते तारा हे सगळं तू केलेलं आहेस हे मला माहिती। त्यामुळे ती बोलते नाही वहिनी, मी असं काहीच नाही केलेलं, तुम्हाला असं का वाटतंय? पण ती बोलते हो मला माहिती, मला समजलंय, हे सगळं तूच केलेलं आहेस। आणि तेव्हाच मात्र आता इथे जी काही आपली ऐश्वर्या आहे ती बोलत असते की ह्या सगळ्या गोष्टी जर तू ह्या पद्धतीने करणार असशील तर मग मात्र एका गोष्टीचा विचार कर आणि ते म्हणजेच की कोणाच्याही जीवाला लागणार नाही किंवा आपल्यामुळे कोणाला नुकसान होणार नाही, ह्या गोष्टी तू काळजी घ्यायचीस। आणि त्याबरोबर खरं सांगायचं तर तू कमाल आहेस बरं का तारा, आणि इथे तुला माझ्याबद्दल काय वाटत असतं? तेव्हा तारा म्हणत असते खरं तर जेव्हा मी या घरामध्ये आले ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्ही एक नंबरच्या बावळट आहात आणि मूर्ख आहात, मी घरामध्ये आल्याला खरंच तुमचाच काटा काढणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती बोलते। आणि तेव्हाच मात्र आता इथे ऐश्वर्या म्हणत असते शेवटी किती नाही म्हटलं तरी तू सुद्धा भैरवीचीच मुलगी आहेस। आता इकडे सावली थोडी नाराज असते आणि सारंग तिचा रुसवा राग काढायला आलेला असतो। तो म्हणत असतो सावली आपण तुला लेन्स बसवून घेऊया, काय गरज आहे तो एवढा मोठ्या भिंगाचा आणि एवढा मोठा चष्मा घालण्याची। तेव्हा तो सावली दुखावल्यामुळे तो म्हणत असतो की नाही सॉरी, माझं चुकलं, मला कळायला हव्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी, खरंच मी असं तुला बोलायला नको होतं। आणि तेव्हाच मात्र आता इथे हे दोघे सुद्धा छान
मूडमध्ये बसलेल्या असतात, पण नेहमीचीच आपला जो काही बबली आहे त्याची नेहमी नको त्यावेळी एंट्री होते आणि नको त्यावेळी एंट्री झाल्याच्या नंतर डॉक्टर आलेले आहेत तो सांगायला आलेला असतो. आता डॉक्टर आलेला असल्या कारणाने खाली सर्वजण जमतात, खाली सर्वजण जातात आणि डॉक्टर सावलीच्या डोळ्यांना चेक करत असतात. खरं तर तुम्हाला आता मी आजचा एका दिवसापुरता डोळ्यासाठी ड्रॉप टाकायला देतो आणि तो ड्रॉप तुम्ही टाकला तर तुम्हाला थोडासा आराम मिळेल. सावली विचारते पण माझा चष्मा, तेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्हाला चष्मा आत्ताच नाही मिळणार, संध्याकाळपर्यंत मिळतील, पण खूप काही कामं मला करायची आहे. तेव्हा आता इथे जी काही आपली अमृता आहे ती म्हणत असते तू नको काळजी करू, मी आणि तारा आम्ही दोघी मिळून कामं करू. असं बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे तिला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काही या पद्धतीने ती बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का होतात हे सगळं काही ती बोलत असते. त्यासोबत आता सर्वात महत्वाचं म्हणजेच की जी काही तारा आहे, तारा मात्र आता इथे भांडे घासायला बसलेली असते आणि तिला आता खूप जीवावर येत असतं हे सगळे काही भांडे वगैरे घासायचे आणि सोबतच हे सगळं काय चाललेलं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिचा इथे विचार करत असते. आणि तेवढ्यातच आता इकडे सारंग जो आहे तो सावलीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि सावलीला म्हणत असतो इकडे बघ. तेव्हा सावली म्हणते सारंग सर मला असं वाटतंय की आपण लेन्स बसवून घ्यावे का. त्यावरती विचारते काय गरज आहे लेन्स बसवायची, नाही काही गरज आहे लेन्स बसवायची. असं बोलल्याच्या नंतर आता सारंगने तिच्यासाठी खूपच मोठं सरप्राईज तिला दिलेलं असतं, कारण ते सरप्राईज दुसरं तिसरं काही नसून तर ते सरप्राईज असतं. मस्त तिचा चष्मा तिला छान पहिल्यासारखाच बसून दिलेला असतो. तर आता प्रेक्षकांना इथे मात्र जी काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा आलेली असते आणि आज मात्र महेंद्र घरासाठी खूप आनंदाचा आणि महत्वाचा दिवस असतो, कारण जे काही रूपम कॉस्मेटिक आहे ते प्रोडक्ट लॉन्च होणार असतं आणि त्यामुळे भरघोस त्यांच्या ते जर सक्सेस झालं तर भरघोस असा फायदा सुद्धा होणार असतो. आणि त्यासोबत आता इकडे मात्र जी काही आपली तिलोत्तमा आहे ती गणपती समोर प्रार्थना करत असते की हे सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि त्याचबरोबर सगळी काही तयारी झाली का म्हणून ती नीलला इथे विचारत असते. हो सगळं काही झालेलं आहे. आता सगळेजण एक एक करून ऑफिसला निघून जातात. सावली सुद्धा गणपती बाप्पाला ह्यांचं सारंग सरांना यश मिळू दे म्हणत असते आणि जेव्हा खोलीमध्ये येते रुमाल पाहते खोलीमध्ये तर हा जो रुमाल आहे तो मात्र सारंगसाठी लकी रुमाल आहे, अगदी सावली सारखा. आणि सारंग जाताना ती पाहते आणि आवाज देते पण तोपर्यंत तो गाडीत बसलेला असतो. पण आता हा रुमाल त्यांच्यापर्यंत काही करून पोहोचला पाहिजे म्हणून ती धावतच ऑफिसकडे निघते. सारंग जेव्हा आता ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तो खिसा पाहत असतो तर त्याच्या खिशामध्ये त्याचा जो काही लकी रुमाल आहे तो नसतो. इथे पिऊन येऊन सांगत असतो की इथे सर्वजणच तुमच्या मीटिंगसाठी इथे थांबलेले आहेत आणि पण सारंग डिस्टर्ब असतो थोडासा, कारण त्याचा लकी जो रुमाल आहे सावलीसारखा असतो नेहमी त्याच्याबरोबर असायचा तो इथे नाहीये. आता मीटिंगसाठी सगळा स्टाफ इथे जमलेला असतो आणि सगळा स्टाफ जमल्याच्या नंतर हे प्रोडक्ट लॉन्च होणं किती महत्वाचं आहे आणि तुमचा त्यामध्ये फायदा आहे. तुम्हाला आपल्या कामाचं पद्धत आणि त्याचबरोबर रूल्स सगळं काही माहिती आहे आणि तुम्हाला आम्ही आमचं काम कसं आहे हे सुद्धा माहिती आहे, त्यामुळे तुम्ही हे सगळं काही जे रूपम कॉस्मेटिक आहे ते सगळं हँडल कराल अशी आशा आहे. असं इथे जे काही आपली तिलोत्तमा आहे त्या सगळ्या काही इन्स्ट्रक्शन्स देत असते. आता सावली इथे ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर पिऊन तिला आतमध्ये जाऊ देत नसतो. ते म्हणत असतो की नाही मीटिंग सुरू आहे, पण सावलीला तो रुमाल सारंगपर्यंत पोहोचायचा असतो म्हणून ती धावतच आता इथे त्या मीटिंगमध्ये जात असते. सावली आता त्या मीटिंगमध्ये गेल्याच्या नंतर सारंग तिच्याकडे जातो आणि म्हणत असतो का काय झालं सावली. त्यावर आता इथे सावली बोलत असते सॉरी सारंग सर, पण तुमचा हा रुमाल तुम्ही विसरून आला होतात, खरंच माफ करा मला. त्यावरच आता इथे सारंग म्हणत असतो अच्छा ठीक आहे थँक्यू, पण हा रुमाल किती लकी आहे मला हे माहिती तुला म्हणून तू आलीस ना, मग एक काम कर तू इथे बस. तेव्हा आता इथे तिलोत्तमा म्हणत असते सारंग हा सगळा काय प्रकार आहे, फॅमिली आणि बिझनेस तू वेगळा ठेवशील आणि वेगळा ठेवत आहेस, ह्या गोष्टी तुला मी नव्याने सांगायची गरज नाही. त्यावर आता सारंग मात्र इथे तिलोत्तमाला सडेतोड उत्तर देत असतो. तो म्हणत असतो ती एक स्त्री आहे किंवा ती एक ग्राहक आहे, ती कंझ्युमर आहे आणि तिने इथे समोर बसून हे सगळं काही पाहणं त्याच्यावर रिप्लाय करणं हे खूप जास्त गरजेचं आहे मला तरी असं वाटतंय. आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये सुद्धा सावलीमुळे आपल्याला खूप काही जो काही इथे आता फायदा आहे तो होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की शेवटी आता जे काही रूपम कॉस्मेटिकची ऍड करण्याची जी काही चान्स असतो तो सावलीला मिळालेला असतो आणि सावलीला मिळालेल्या त्या चान्समुळे मात्र आता महेंद्रेंना खूप मोठा फायदा आणि तिलोत्तमा
तुम्हाला सुद्धा खूप मोठा फायदा इथे ह्या प्रोडक्टमुळे आणि ह्या ॲडमुळे होणार असतो. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त आपली सावली असते. तर पाहत राहा सावळ्याची चांगली सावली.